ॲक्च्युली मला बाकीचे डायलॉग घेताना थोडासा प्रॉब्लेम होतो, पण हे असे चप्पल तोंडे डायलॉग असतात त्यात मजा येते, कारण की ती माझी भाषा आहे. ती मेकअप रूम मध्ये, तिची दादागिरी फक्त मेकअप रूम मध्ये असते. सगळेच इथे दादागिरी करतात, पण नाव माझ्यावर येतं, असं नेहमीच होतं इथे. पुढे जाऊन कदाचित असं होईल की गौरीचं प्रेम कदाचित कळेल किंवा कदाचित शारदा सपोर्ट करेल. निवेदिता ताई खरंच आईसारख्या आमची काळजी घेत आहेत. म्हणजे ऑफ स्क्रीन पण घरी जाता आम्हाला जेव्हा लेट होतो तेव्हा आवर्जून त्या थांबतात. त्यांचं जर लवकर झालं असेल, आम्ही एकच रूट आहे आमच्या दोघींचा घरी जाण्यासाठीचा, तर त्या बऱ्याचदा थांबतात माझ्यासाठी की नाही तिचं झालंय का, मी थांबते, तू दे क्लोज, तू कर सीन, मी थांबले. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम कृष्णाईच्या लेकी या मालिकेच्या सेटवर आली आणि कृष्णाईच्या लेकीच माझ्यासोबत आहे. कशा आहात? मस्त. येस. सो इथे काय तुटलंय ना, पण मला सांग की आज ट्विंकलचा आज बर्थडे आहे आणि सगळ्यात आधी हॅपी बर्थडे. थँक्यू. मला सांग काय गिफ्ट देण्याचा प्लॅन केलाय की काय आहे की बरेच गिफ्ट आलेत ट्विंकलला. सकाळपासून बरेच गिफ्ट्स आलेत. म्हणजे प्रत्येकाने तिच्यासाठी विचार करून तिला काय आवडतं काय नाही असं ठरवून सगळ्यांनी तिच्यासाठी गिफ्ट पाठवले, जे आज नाही आहेत शूटला. म्हणजे आमचे बाकीचे ॲक्टर्स त्यांनी ब्लिंकिट केलंय, स्विगी केलंय, पण तिला तिच्यापर्यंत गिफ्ट्स पोहोचवलेत. सो तिची आज मज्जा आहे. येस. पण मला सांग बहिणींनी आणि आईकडनं काय गिफ्ट आलं? कोणाकडून? बहिणींकडनं आणि आईकडनं. ते येणार आहे, ते थोडं ते सगळ्यांचे देऊन झाल्यावर मग ते देणार आहेत, म्हणजे त्याची व्हॅल्यू अजून वाढावी. येस. पण मला मोठी बहीण असल्यावर सांग की किती मजा येते जेव्हा दोन बहिणींना ओढायलाही भेटतंय, त्यांच्यावर दबावही ठेवायला मिळतोय आणि सूटही देता येते. ते खूप मजा येते. म्हणजे आम्ही जसं स्क्रीनवर दिसतोय तसंच ऑफ स्क्रीन सुद्धा आहोत. म्हणजे बॉन्ड खूप कमी वेळात खूप चांगला बॉन्ड आमचा बनलेला आहे आणि मला आवडतंय यांच्यावर ताईगिरी करण्यासाठी. ते मजा येते. करते. नाही खूप जास्त ती आमची शारदाच आहे दुसरी. तरी एकता आणि शारदा ऑलमोस्ट सिमिलर आहे, जसं गौरी आणि ट्विंकल सिमिलर आहे, त्याच्यामुळे मजा येते तिच्यासोबत काम करायला. काय डायलॉग आहेत, म्हणजे आत्ताच मी ऐकलंय काय 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 बोलत असते समोरच्याला. हे करताना किती एन्जॉय करतेस ग, की थोडीशी मनात धाकधूक होती की अरे आपण समोरच्याला असं म्हणतो असं? नाही ॲक्च्युली मला बाकीचे डायलॉग घेताना थोडासा प्रॉब्लेम होतो, पण हे असे चप्पल तोंडे डायलॉग असतात त्यात मजा येते, कारण की ती माझी भाषा आहे. पण मला सांग, जेव्हा हिला असे डायलॉग येतात तेव्हा हिचा सेटवर जो आवाज असतो ना की पटपट असं बोलतो आपण, अनेकदा चुकून इतरांमध्ये मजाक मध्ये बोलतो, तसं ही मस्करीत बोलत असते? नाही एरवी ती नसते. ती मेकअप रूम मध्ये, तिची दादागिरी फक्त मेकअप रूम मध्ये असते, पण बाहेर आल्यावर ती सिन्सिअर असते फार. तिचा सीन आणि ती उत्तम पाठांतर तिचं आहे, सो ती व्यवस्थित तिचं सीन करत असते. काय दादागिरी असते ग मेकअप रूम मध्ये हिची? बरीच असते. कधी तुम्ही या गुपचूप मी सांगते. म्हणजे शांत वाटणारी ट्विंकल आणि गौरी ती तशी नाहीये. नाही म्हणजे सगळेच इथे दादागिरी करतात, पण नाव माझ्यावर येतं, असं नेहमीच होतं इथे. पण ते येस. पण आता मालिकेत पाहतोय की शंकर आता तुझ्या प्रेमात पडलाय. सो मी पहिले मोठ्या बहिणीलाच विचारेल की शंकर म्हणजे घरजावई किंवा आता जर लग्न यांचं झालंच इन फ्युचर, ती मोठी बहीण थोडी एक्सेप्ट करणारी आहे किंवा ती गौरीची साथ देणारी आहे असं? हो, म्हणजे बऱ्याच ह्याच्यात म्हणजे ती जे निर्णय घेते ते गौरीला विचारून किंवा गौरीला माहीत असतात. सो शारदाचे काही गोष्टी गौरीला माहीत असतात, गौरीच्या काही गोष्टी शारदाला माहीत असतात. तर पुढे जाऊन कदाचित असं होईल की गौरीचं प्रेम कदाचित कळेल किंवा कदाचित शारदा सपोर्ट करेल किंवा माहीत नाही आता पुढे काय ना, त्यासाठी तुम्हाला पाहावं लागेल. पण येस, असं काहीतरी इंटरेस्टिंग असू शकतं. हे प्रेम आम्हाला कशा पद्धतीने खुलताना दिसणार आहे? दोनतर्फी असणार आहे की एकच तर्फी असणार आहे? नाही ऑफकोर्स नंतर जाऊन ते दोन तर्फी होणारच, पण त्यासाठी तुम्हाला बघावं लागेल, त्यातली मज्जा घ्यायसाठी ती सिरियल कंटिन्यू पाहावी लागेल. आता आम्ही बघतोच आणि वेगवेगळ्या पद्धतीचे सीन येतात. म्हणजे एकीकडे आम्ही बघतो की कृष्णाईवर खूप प्रेम आहे, पण कुठेतरी कृष्णाईला असं थोडंसं तू थांबताना किंवा त्यांच्यावर दबाव टाकताना दिसते, पण तेच जाऊन दुसरीकडे मायने असं त्यांच्यावर हात फिरवते. मला सांग, असे सीन जेव्हा निवेदिता ताई यांच्यासोबत करायचे असतात, काय फिलिंग असते ती? मला तसे सीन करायला ॲक्च्युली छान वाटतं, कारण की मी त्यांना आई म्हणूनच बघते आणि आता मी इथे ठाण्यात एकटी राहते, आई नाही आहे. सो त्याच्यामुळे डे वनपासून ते सेटवरती ते माझ्या आईसारख्याच आहेत त्या. त्याच्यामुळे ती प्रत्येक फिलिंग आणि प्रत्येक टेक तो रिअल असतो माझ्यासाठी. त्याच्यामुळे खूप छान वाटतं. असं दडपण तर अजिबातच येत नाही, कारण की ती आई असल्यासारखंच मानते मी. येस. पण तुमच्या तिघींचा, म्हणजे आता ती तिसरी नाहीये, पण तुमच्या सगळ्यांचा निवेदिता मॅमसोबत काय बॉन्ड झालाय आणि आता तो किती खेळीमेळीचा झालाय?
खूप छान बॉन्ड झाला आहे. मी तर म्हणेन रोज डे बाय डे तो आणखी घट्ट होत जातो आहे. कारण की निवेदिता ताई खरंच आईसारख्या आमची काळजी घेत आहेत. म्हणजे ऑफ स्क्रीन पण घरी जाताना आम्हाला जेव्हा लेट होतो तेव्हा आवर्जून त्या थांबतात. त्यांचं जर लवकर झालं असेल, आम्ही एकच रूट आहे आमच्या दोघींचा घरी जाण्यासाठीचा, तर त्या बऱ्याचदा थांबतात माझ्यासाठी की नाही तिचं झालं आहे का, मी थांबते, तू दे क्लोज, तू कर सीन, मी थांबले, मी घेऊन जाईन तुला, असं वगैरे. इतक्या गुड आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टीत त्या काळजी घेत असतात. म्हणजे आईची कमी आम्हाला सेटवर अजिबात भासू देत नाहीत त्या. इतक्या छान. पण गौरी, त्यांच्यासोबतचा पहिला जो सीन करतानाचा तेव्हा मनात काय धाकधूक होती? म्हणजे आत्ता बॉन्ड झाल्यामुळे ते सगळं नॉर्मल झालं असेल थोडंफार, पण पहिला सीन किंवा तुला कळालं की तुला त्यांच्यासोबत सीन करायचे, तेव्हा काय होतं ट्विंकलच्या मनात? तेव्हा फॉर शुअर धाकधूकच होती. आणि माझं असं चालू होतं की मी ना ताईंशी जाऊन जरा व्हॅनिटीत बोलते एक 5-10 मिनटं, मग मी जरा फ्री होईल. पण पण मजा आली काम करायला. ताईंनी खूप सांभाळून घेतलं. येस, पण आत्ता मला तुमच्या दोघींचा बॉन्ड ऐकायचा, कारण आम्ही बघते आल्यापासून दोघींचे एकत्र सीन असतात, दोघी एकत्र असता, मेकअप रूममध्ये एकत्र असता. काय पोलखोल कराल दोघींमधलं एक हिडन टॅलेंट मी विचारलं, काय असेल ते? टॅलेंट का? येस, गॉसिप करणं. दोघींचंही सेम आहे. सेम. नाही, गौरीचं टॅलेंट मी सांगेन की फार कमी वेळात, म्हणजे टॅलेंट नाही म्हणता येणार याला, पण फार कमी वेळात तिने पटकन हे सगळं पिकअप केलं आहे. आणि तिचं बॅकग्राऊंड, ॲक्टिंगवाला बॅकग्राऊंड नसताना पण तिने पटकन सगळ्या गोष्टी हे म्हणजे जेलप झाली आमच्याबरोबर. परत तिने सगळं सीन्स म्हणा, पाठांतर म्हणा, हे सगळं तिने पटकन कॅरी केलं आहे ते स्वतःला. आणि खूप छान आता ती डे बाय डे अजून छान ग्रूम होते आहे. हो, हे तर आम्हाला दिसतंय. पण मला मातोश्रींबद्दल विचारायचं, त्यांच्या मनात म्हणजे जर शंकरसोबत तुझं प्रेम झालंच किंवा ते होणारच असेल, तर मातोश्रींच्या मनात घर करण्यासाठी गौरी वेगळे कष्ट घेईल असं वाटतंय ट्विंकलला? नाही घेणार. का घेऊ कष्ट? गौरी ऑलरेडी छान आहे आणि ती तिच्या पॉईंटवरती ठाम असते. जर तिला चुकीचं काही गोष्टी दिसल्या तर ती त्या गोष्टीला चूकच ठरवते. त्याच्यामुळे जर मातोश्री त्या त्या सिच्युएशनप्रमाणे जर बरोबर असतील तर ती घेईल त्यांची बाजू. अदरवाईज नाही, मग ती तिच्या गोष्टीवर ठाम आहे. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.